आहे, इथं वीर फौजला म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती. पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये वीर देणाऱ्याला वीर द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून म्हणजे स्पीकरने त्या संबंधीचा पात्रतेचा निर्णय शिंदेच्यावर राहणाऱ्या 16 लोकांच्या विरोधी घेतलेला नाही. त्यांनी त्यांना पात्र ठरवलं. दुसऱ्या बाजूला हे जे उद्धव ठाकरेंच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी स्पीकरच्या इलेक्शनमध्ये पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी केलेली होती. स्पीकर साहेबांनी तीही मागणी मान्य केली नाही आणि त्यांनाही पात्र ठरवलं. त्यांनी पात्रता या दोन्ही बाजूच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मान्य केली. याचा अर्थ सत्य हा आहे की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ही तिला पूर्णपणानं वगळण्याची भूमिका या जजमेंटमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये जायला शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना अतिशय चांगली केस आहे अशा प्रकारचं फार्माफेसी चित्र त्या ठिकाणी दिसते. तुम्हाला आठवतं का माहीत नाही, पण या सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आधी आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं, त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्याय देण्याचा उत्तर घेता आला असता. पण त्यांनी राजीनामा दिला ते त्या ठिकाणी त्या पदावरच नाही, त्यामुळे त्याचं अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही. हा सुप्रीम कोर्टाचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता हे अफीला जातील आणि अफीलामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की शेवटी ह्या निकालाचा निवडणूक काहीतरी 2-3 महिन्यात लोकसभेची आणि 6-7 महिन्यावर विधानसभेची, त्यामुळे आता हा निकाल शेवटी लोकांच्या कोर्टात होणार. आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीनं आज आम्ही सगळे लोक एकत्रित विचार करतोय, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, राष्ट्रवादी आमचा असेल, काँग्रेस पक्ष असेल, डावे पक्षांचं फक्त माझ्याकडे आहे, त्या सगळ्यांची सहभागी होण्याची भूमिका आहे. ते सगळे डावे पक्ष असतील आणि आमचा जो काही सुसंवाद प्रकाश आंबेडकरांशी चालू आहे त्याचा जो अंतिम निर्णय झाल्याच्या नंतर हा जो आमचा सर्व समूह आहे हा सामुदायिकपणानं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाईल आणि या निकालाला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बाजूला ठेवून कशा पद्धतीने हा निकाल दिलेला आहे हा न्यायालयीन निवारा नाही, हा राजकीय विचाराचा निवारा आहे. हे जनतेच्या समोर मांडायला आम्हाला निश्चित उत्तम संधी आलेली आहे आणि निवडणुका जवळ असल्यामुळं सत्तेचा वापर कसा होतो याचं एक मोठं उदाहरण या निमित्तानं जनतेच्या समोर देता येईल आणि हा कार्यक्रम आम्हा सगळ्यांच्या वतीनं लवकर सुरू होईल. माझं त्यांनी सांगितलं ना की पक्ष संघटना त्यांनी सांगितलं शिंदेची. असं आहे, आता राष्ट्रवादीची एक केस चालू आहे इलेक्शन कमिशनमध्ये, त्याच्यामध्ये पक्ष संघटना कोणाची आहे हा निकाल इलेक्शन कमिशन ठरवेल अशी भूमिका आहे. त्यांचं जजमेंट अजून आलेलं नाही पण त्याची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि शेवटी सुप्रीम कोर्टसुद्धा, कारण शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला या केसपुरतं बोलायचं असतं.
तर संघटनेचं नाव काय ते शिवसेना. ठीक आहे, आता शिवसेना त्यांनी सिंधन झाली, पण जनतेला शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धवांच्याकडे ही जबाबदारी सुखोत केली. आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांची ही शिवसेना, ह्या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेचे म्हणून झाले, आम्हा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज ज्यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारचा निर्णय दिला आहे आणि त्या शिंदेचं सहभाग उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतं. त्या सवन कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे मंत्री, शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचे मंत्री, शिवसेना कोणती तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची संघटना, हे सगळं महाराष्ट्राला माहिती. आणि त्यामुळे हे सगळं असं उद्या असताना हा निकाल या ठिकाणी घेतला आणि लोकांना माहिती आहे की ही संघटना कुणी स्थापन केली, वर्षानुवर्ष या संघटनेचं नेतृत्व कुणी केलं. असं असताना शिवसेना कुणाची याचा निकाल या स्पीकरने केला, तो माझ्या मते सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंची केस आणखीन भक्कम व्हायला त्याची मदत होईल.